या मागणीसाठी कालपासून एमपीएससीचे विद्यार्थी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात आणि त्याचबरोबर कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करावी या मागणीसाठी सुद्धा ते आंदोलन करतायत। काल 10 वाजल्यापासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागेचे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती आपण बघतोय की मोठ्या संख्येने एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन करताना दिसून येतात। त्यांच्या हातामध्ये जर पाहिलं तर आता 26 तारखेपासून एमपीएससीचा राज्यसेवा मुख्य पेपर आहे आणि त्या अनुषंगाने ते अभ्यास सुद्धा करताना पाहायला मिळतात। खरं तर विद्यार्थ्यांची मागणी आहे की राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ती 45 दिवसांनी पुढे ढकलावी आणि त्याचबरोबर कंबाईंड 2024 ज्या जागा निघाल्या होत्या त्यामध्ये त्या जागेमध्ये वाढ करावी अशी मागणीसाठी विद्यार्थी एकंदरीत आंदोलन करताना पाहायला मिळतात। या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल रोजी जर पाहिलं तर शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये काही विद्यार्थ्यांना पोलीस घेऊन गेलेले होते आणि त्यानंतर एबीसी चौकामध्ये आपण पाहिलेलं होतं की जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी मध्यरात्री आंदोलन करताना पाहायला मिळाले होते। या संदर्भामध्ये शरद पवार यांची सुद्धा या विद्यार्थ्यांनी भेट घेतली। त्याचबरोबर एमपीएससीचे अध्यक्ष आहेत रजनी शेठ यांची सुद्धा विद्यार्थ्यांनी भेट घेतलेली आहे। या संदर्भामध्ये नेमकं पुढे काय झालं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, 2 दिवसांपासून तुम्ही इथं आंदोलन करताय, काय तोडगा निघाला? अजून तरी काही तोडगा निघालेला नाहीये। सकारात्मक आम्हाला नोटिफिकेशनची अपेक्षा आहे ती अजून आलेली नाही, म्हणून आम्ही आमचं आंदोलन कायम ठेवलं आहे। तुमच्या मागण्या आमच्या मागण्यात बेसिकली ही आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती 45 दिवस किमान नोटिफिकेशन आल्यानंतर पुढे 45 दिवस आम्हाला मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे। सेकंड मागणी आहे की आमच्या कंबाईनच्या जागा ज्या आहेत त्या वाढल्या पाहिजेत। त्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, तुम्ही कालपासून आंदोलन करतायत, काही चर्चा झाली आहे का? काही सकारात्मक तोडगा निघतोय? कोणाशी बोलणं वगैरे चालू आहे? नाही, बोलणं म्हणजे आम्ही ऑलरेडी सरकार दरबारी गेलेलो आहोत। माननीय फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्याकडे ऑलरेडी हा प्रस्ताव मांडलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। तर त्यांच्याकडून पण सकारात्मक गोष्टी होण्याच्या 100% चान्सेस आहेत। खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, आयोगांच्या अध्यक्षांशी बोलणं झालेलं आहे काल तुमचं असं सुद्धा सांगण्यात येते। आयोगांच्या अध्यक्षांशी काय बोलणं झालं आणि तुम्हाला त्यांनी काही शब्द वगैरे दिलेला आहे का? शब्द म्हणजे त्यांनी आमचे मुद्दे जे काय आहे टेक्निकल इश्यूज ते सगळे व्यवस्थित ऐकून घेतलेत। त्यांच्याकडून पण 100% पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल ही अपेक्षा आहे। ताई, बघतोय की आता 26 तारखेपासून मुख्यचा पेपर आहे, विद्यार्थी आंदोलन करतायत, अजूनही त्यावरती तोडगा निघालेला नाही। सातत्याने तुम्हाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावरती यावं लागतंय, असं मागचा वर्षभरांपासूनचा तरी इतिहास आहे। सर, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मुलांना अभ्यास सोडून त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरती यायला लागणं हीच मोठी शोकांतिका आहे। आणि ह्या सगळ्या अनिश्चिततेच्या काळाचा मुलांच्या मानसिकतेवरती खरंच खूप वाईट परिणाम होतो। आम्ही आमचं घरदार सोडून इथं तयारीसाठी आलोय आणि आम्हाला तयारी करायची आहे, अभ्यासच करायचा आहे। पण प्रशासनाच्या काही चुकांमुळं आम्हाला इथं आंदोलन करायला उतरायला लागतंय आणि आमची इच्छा नाही आहे आंदोलन करायची। पण ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत, जे आमचे न्याय अधिकार आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला उतरावं लागतंय, तर आम्ही करू तुम्ही जोपर्यंत। तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती दिवसांपासून एमपीएससीचा अभ्यास करता? सर, गेले 3 वर्ष मी एमपीएससी साठी प्रयत्न करते आणि मी सांगली जिल्ह्याची आहे। खर तर आपण बघतोय की तुम्हाला सातत्याने रस्त्यावरती यावं लागतंय, जागा रिक्त आहेत तरी सुद्धा कंबाईनच्या जागेमध्ये सुद्धा वाढ केली जात नाहीये असा विद्यार्थ्यांचा एक आरोप आहे। हो सर, नाही बोलू शकत। बरं, तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय एमपीएससीची तयारी करताना काय अडचणी येतात? सातत्याने तुम्ही अभ्यास करताय, हव्या तेवढ्या जागा म्हणजे आयोगाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत का? नाही येत, नाही केल्या जात, त्यासाठी तर आंदोलन करतोय आणि कंबाईनची जागा वाढ व्हायला पाहिजे आणि नोटिफिकेशन आलं तर अजून जास्त उत्साह येईल अभ्यास करायला आणि मुलं सगळे छान अभ्यास पण करून चांगला रिझल्ट पण लावू शकतात ना असं। आता तुम्ही आंदोलन करताय, काय सकारात्मक तोडगा वगैरे निघेल असं वाटतंय का? मुख्यची परीक्षा पुढे निघत जाईल? हो, जाईल वाटतं, सकारात्मक तर आहेच, होईल सगळं व्यवस्थित असं वाटतंय। तर तुम्ही कुठून आलाय, कशाचा अभ्यास करताय? मी आता कंबाईनचा अभ्यास करते। तर कंबाईनच्या जागा वाढ झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे, कारण की कंबाईनची एक्झाम 2023 ला झालेली, 2 वर्षांनी एक्झाम होतीये आणि तरी पण जागा फक्त पीएसआयच्या 216 आणि एसटीआयच्या 209 आणि एएसओच्या 54 आणि एसआरच्या तर जागाच नाही। जर 2 वर्षांनी येऊन सुद्धा जर एवढ्याशा जागा म्हणजे तटपुंज्या जागा आहेत, ह्या एवढे 3-4 लाख फॉर्म येत आहेत आणि जागा फक्त एवढ्या, मग आम्ही कसं लढायचं ना एवढ्या थोड्याशा जागेत? त्यासाठी मग कंबाईनची जागा वाढ झालीच पाहिजे आणि आम्हाला आयोगाकडून किंवा सरकारकडून सकारात्मकतेचं आहे की आहे काहीतरी सकारात्मक गोष्टी होतील असं, त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय कालपासून।
ते आपण बघतोय की विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालं की अनेकांना स्पर्धा परीक्षेची ओढ असते. अनेकांना आपलं अधिकारी बनून दाखवायचं असतं. आई वडिलांचं स्वप्न पुढे न्यायचं असतं. अशा वेळी आपण बघतो की विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालं की एमपीएससी मध्ये जास्त विद्यार्थ्यांचा कल दिसतो. अशा वेळी एमपीएससीच्या मध्ये विद्यार्थी तर वाढताना दिसत आहेत, पण जागाच वाढत नाही. सर म्हणजे आपण पाहतोय की बेरोजगारी किती वाढली आहे त्याच्यामुळं मॅक्झिमम क्राऊड इकडं वळतोय कारण एक सेफ आहे गव्हर्नमेंट जॉब आणि जे आपल्याला रिझल्ट आल्यानंतर म्हणजे थोडासा प्रभाव पडतो टॉपर्सचा की आम्ही एवढंच केलं तेवढंच केलं आणि म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जॉब भेटला किंवा एक चांगलं पद भेटलं त्याच्यामुळं इकडं अट्रॅक्ट होतात आणि म्हणजे आम्ही 2-3 वर्ष तयारी करत होईपर्यंत नवीन मुलं ग्रॅज्युएशन म्हणजे कम्प्लीट करून पण येतात म्हणजे आमचे 3 वर्ष असे बघेपर्यंत नवीन क्राऊड येतो आणि तोपर्यंत म्हणजे ऍड येऊन पोस्टिंग पर्यंत 3-4 वर्ष सहज जातात त्याच्यामुळं परिस्थिती एकदमच खराब आहे पण आता जी सध्या आमची जी मागणी आहे की 45 दिवसांनी पुढे जायला पाहिजे तर काल म्हणजे शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना किंवा आयोगाला तर होप्स काहीतरी पॉझिटिव्ह घडावं अशी अपेक्षा आहे आम्हाला. एमपीएससी कडे विद्यार्थ्यांचा लोंढा तर येतोय सातत्याने, परंतु जागा वाढ होत नाही. तुम्ही कधीपासून तयारी करताय? तुम्हाला काय वाटतं, काय बदल झाला पाहिजे? कारण सातत्याने विद्यार्थी तांत्रिक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसताना सुद्धा पाहिला. हो, आपण नेहमीच बघतोय की आयोगाचा काहीतरी टेक्निकल इश्यू होतोय किंवा कुठला काही त्यांना रिझर्वेशनचा प्रॉब्लेम होतोय. पण मग तो सगळा प्रॉब्लेम सगळं मुलांच्या अभ्यासावर जातोय. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की कुठेतरी स्ट्रिक्ट रूल काहीतरी करायला पाहिजे. जसं युपीएससी पर्टिक्युलर डेज मध्ये रिझल्ट लावतीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतीये. आधीच सगळ्या नोटिफिकेशन सगळं व्यवस्थित असतं युपीएससीचं. काहीच कुठली सिच्युएशन आली तरी चेंज होत नाही. तर मला असं वाटतं की एमपीएससीनी सुद्धा जर आता तर मे बी तसंच होणार कारण सिलेबस किंवा सगळ्या गोष्टी एमपीएससीलाच फॉलो करताय जर आपलं एमपीएससी पण मला तरी वाटतं की ह्या आणखी स्ट्रिक्टली झाले पाहिजेत जसं युपीएससी करतेय तसंच एमपीएससीनी पण फॉलो केलं पाहिजे फक्त सिलेबस फॉलो करण्यापेक्षा युपीएससीचा सगळाच क्रायटेरिया फॉलो केला पाहिजे की किती दिवस द्यायचे कधी पर्टिक्युलर डेजला एक्झाम होणार काय सिलेबस असणार सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो केला तर हा प्रॉब्लेम मला वाटतं येणार नाही कारण प्रत्येक वेळेस एक्झाम असते पुढे जाणार 2 महिने जाणार महिनाभर जाणार हीच राज्यसेवा 2024 ची ऍड असून 25 मध्ये एक्झाम होतीये प्रीची मग त्याच्यानंतर एवढा 1 वर्ष अख्खा गॅप भेटतोय काही मुलांनी 23 पासूनच एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट केली असावी ना तर अख्खा 23 वर्ष 24 वर्ष आणि आता 25 मध्ये एक्झाम ते त्यातही एवढं सगळं प्रॉब्लेम येतोय तर कुठेतरी आयोगालाही समजायला पाहिजे की मुलं अभ्यास दिवस रात्र करत आहेत तर तेच की त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस करावे आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली वेळापत्रकानुसार फॉलो केलं पाहिजे असं वाटतं मला. आता ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह सगळं असणार आहे. त्यामुळे आयोगाने यामध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. खूप खूप जास्त गरज आहे आणि म्हणजे मी तर कंबाईनसाठी प्रिपरेशन चालू केलेली आहे आणि मागच्या लास्ट 1 वर्षापासूनच केली आहे पण मला हे बघणं येते की सगळे पेठेतले मित्रमैत्रिणी असो सगळे खूप मेहनत करतात म्हणजे प्रचंड आणि सगळे मला वाटत नाहीये की कुठल्या क्लासेसवाल्यांचा काही हेतू असावा पण ते पण फ्रीली सगळं कंटेंट देत आहेत म्हणजे आम्ही बघतोय की रयत प्रबोधिनीवाले सर असतील सगळ्यांनी 1 रुपयात बॅच अवेलेबल करून दिलाय इतका मटेरियल इतका डेटा देत आहेत ते आणि फक्त आम्हाला अभ्यास करायचा आणि आम्ही ते करतोय हे सगळं दिसतंय तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक वेळेस मुलांना इथे येऊन आंदोलनाला बसावं लागतंय जागा असल्या तरी काढत नाही मग हे तर प्रॉब्लेम्स आहेतच ना आणि यावर म्हणजे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. एमपीएससी मध्ये अनेक जागा व्हॅकंट आहेत तरी सुद्धा वॅकन्सीज काढल्या जात नाहीत असा विद्यार्थी आरोप करतो. हो सर कारण की जर आपण रिक्त जागांची जर माहिती घेतली आरटीआयच्या माध्यमातून तर जवळपास पीएसआयच्या जवळपास 3,000 जागा रिक्त आहेत सर सध्या SR 40 अशा विविध संवर्गाच्या हजारो जागा रिक्त आहेत सर आमच्या विद्यार्थ्यांची एकच अपेक्षा आहे की रिक्त जागा सर्व जरी नाही काढता आला तरी निम्म्या किंवा त्या प्रमाणात विद्यार्थी संख्येच्या तुलनेत त्या जागा दरवर्षी काढल्या जाव्या अशी आमची रास्त मागणी सर तर ती मागणी मान्य करण्यात यावी हीच आमची मागणी सर. काय दादा, काय सांगाल? सातत्याने तुम्हाला रस्त्यावरती यावं लागते. मागील वर्षभरापासून तुम्ही शास्त्री रोडवरती सुद्धा आंदोलन करतात. मागे कृषी एमपीएससीच्या मार्फत कृषी सेवेची जी परीक्षा असते त्या मार्फत सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं. सातत्याने रस्त्यावर येतात. एमपीएससी आयोग विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ती सोडवताना का पाहायला मिळत? सर असं आहे त्यांना सोडवायचे असतील तर ते सोडवतील आणि कुणालाही इकडे की आम्ही मागच्या वर्षीपासून तुम्ही बघताय की कंटिन्यू मीडियावाले पण आमच्या सोबत आहेत 7 आंदोलनं झालेत
अक्षरशः कुणालाही सर आंदोलन करण्याची वेळ काय येते ना याचं कारण शोधणं गरजेचं आहे सर कुठे ना कुठे. सर आता तुम्ही मागच्या वर्षीचा उल्लेख केलात सर, त्या ऍग्रीच्या जागांचा उल्लेख होता, त्याच वर्षी येणाऱ्या जागा पुढच्या वर्षी टाकत होते, म्हणून म्हणजे त्यातही एक वर्ष लेट होणार होतं, त्यातही एज बार पोरं होणारच होते, म्हणजे त्यातही विद्यार्थ्यांचंच नुकसान होतं. आणि ज्या जागा भरायच्या त्या भरायच्याच असताना आता प्रशासनाची लेखी चूक म्हणून PSIच्या जागा 441 वरून 216 वर आणल्यात. आता 216 लेखी चूक 217 होऊ शकते किंवा 220 होऊ शकते, 441 ते 216 कशी होऊ शकते ह्याचंच उत्तर आयोगाला आम्ही मागतोय. आणि राज्यसेवेचं त्यांनीच चूक मान्य केली सर. 2 रिझल्ट लावले, 12 मार्चला एक आणि 29 मार्चला दुसरा, 2 वेगळे रिझल्ट, 318 ऍडिशनल पोरं. आणि ऍडिशनल पोरांवर मग अन्याय नाही का की 20 लास्ट ऑब्जेक्टिव्ह, त्यांची मानसिकता कसली, बाकी लोक घरी गेले, त्याचे 20 दिवस वाया गेले ना. आणि मेन्स, आणि ही काही ट्रेडिशनल एक्झाम नाहीये, ही स्पर्धा परीक्षा आहे. इथं चान्सेस एका मार्काने तर क्लास 2चा क्लास 1 होतोय, क्लास 1चा क्लास 2 होतोय, क्लास 2चा स्पर्धेच्या बाहेर जातोय. एवढं जर जीव घेणी स्पर्धेत आम्ही उतरतोय आणि तुम्ही आमचे 20 दिवस घेतायत, तर मग यात आमची चूक काय? हेच आमचं आम्ही आशा करतो की आज सकारात्मक काहीतरी होईल, कंबाईनच्या मुलांचाही प्रश्न सुटेल, हेच आमची 2 अपेक्षा आहेत. त्याच्यासाठीच आम्ही काही कोणी अप्पर मिडल क्लास सुद्धा नाहीत सर, लोअर मिडल क्लासचे सगळे नॉन क्रिमिलियर आहेत, क्रिमिलियर कोणीही नाही. फक्त आम्हाला हक्कांची जाणीव आहे म्हणून आम्ही इथं आलोय. बस एवढंच सांगायचं की काहीतरी आमचा विचार करावा. कुणालाही एवढ्या रणरणच्या उन्हात कुणालाही आंदोलन करण्याचे हे नाहीये. हो, आणि सर आम्ही रात्री इथं जवळपास 20 ते 25 मुलं या एरियात इथं काहीच सोय नाहीये. आम्ही जवळपास 25 मुलं रात्रभर या उघड्या जागेवर झोपलो होतो सर. तर सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की सरकारने आमची बाजू ऐकून घ्यावी आणि रिक्त जागांची जास्तीत जास्त मागणी मान्य करावी आमची. आणि तर सर्वात प्रथम आमचं हे सांगणं आहे की आमचं हे आंदोलन सरकार विरुद्ध नाही. आमच्या फक्त ज्या प्रशासनाने त्रुट्या केलेल्या आहेत ना त्या सुधाराव्या एवढीच विनंती आहे. आमचं आंदोलन सरकार विरुद्ध नाही. आम्ही MPSC चे मुलं आहोत, आम्ही सुजाण नागरिक आहोत, एक देशाचे चांगले वोटर्स आहोत, एवढं लक्षात ठेवावं. आमचं आंदोलन कोणत्याही पक्षाकडून नाही, कोणत्या पक्षाविरुद्धही नाही. आम्ही तटस्थ आहोत, तटस्थच राहणार. दादा काय सांगशील, आता बोलणं तर सुरू आहे, आता दुसरा दिवस आहे, आता आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकतर 15 दिवस त्या टेक्निकल अडचणींमुळे गेले, पुन्हा फीस भरायच्या अडचणी आल्या होत्या, 500चा विचार, 300चा विचार, पुन्हा 5-6 दिवस असे हे इतक्या मानसिक त्रासात आहे सर. मी माझी 4थी मुख्य परीक्षा आहे, तरी पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलाय की तुमच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ. आणि आमचा आता शेवटचा म्हणजे विश्वास म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांवर प्रचंड विश्वास आहे, ते करतील एवढी अपेक्षा आहे. बाकी काय नाही, सफरिंग चालू आहे सर, लवकरात लवकर करावं. खरं तर आपण बघतोय की MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, मग ते MPSC सेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा MPSC कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या मागण्या आहेत की MPSC राज्यसेवेचा मुख्य पेपर जो आहे तो 45 दिवसांनी पुढे ढकलावा आणि त्याचबरोबर कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करावी. या मागणीसाठी विद्यार्थी कालपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात. खरं तर या बाबतीमध्ये शासनाकडून काय सकारात्मक तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोभे, टॉप न्यूज मराठी, पुणे.